हॅलो स्टुडंट्स, वेलकम अगेन टू माय क्लासरूम. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीत आहे की आपली जी इंग्लिशची प्रश्नपत्रिका असते त्याच्यामध्ये जो तुमचा पहिला प्रश्न असतो तो लँग्वेज स्टडीचा असतो. आणि हा जो लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे तो एकूण 10 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन सब विभाग आहेत, दोन उपविभाग आहेत. पहिला जो अ विभाग आहे तो आहे 8 मार्काला 8 मार्क्स, आणि जो दुसरा बी पार्ट आहे तो आहे 2 मार्काला. त्याच्यामधले काही प्रश्न आपण पाहूया. आणि हा जो 10 मार्काचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण हा जो 10 मार्काचा प्रश्न आहे हा तुमच्या इंग्लिशच्या बेसिक नॉलेजवर आधारित आहे. म्हणजे तुम्ही 5वीपासून जे इंग्लिश शिकला आहात, 5वी ते 10वीपर्यंतच्या ह्या पिरियडमधलं ते इंग्लिश आहे. बेसिक नॉलेज तुम्हाला ह्याच्यातून मिळतं किंवा ते तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये अभ्यासायला मिळतं. पहिला जो प्रश्न आहे तो येतो कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले असतात, काही वर्ड्स दिलेले असतात आणि ते वर्ड्स तुम्हाला कंप्लीट करायचे असतात, म्हणजे स्पेलिंग पूर्ण करायच्या. उदाहरणार्थ इथे पहिला जो शब्द आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लेटर घालायचं आहे. नंतर दुसरा जो शब्द आहे तिथे सुद्धा एक लेटर घालायचं आहे, म्हणजे तो अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तिसऱ्यामध्ये सुद्धा आणि चौथ्यामध्ये सुद्धा असे तुम्हाला 4 शब्द हे 2 मार्काला विचारले जातात. दुसरा प्रश्न आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन ॲन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे इथे तुम्हाला काही शब्द दिलेले असतात, ते वर्णानुक्रमे ABCDच्या क्रमाने लावायचे. आता इथे जे शब्द आहेत ते अल्फाबेट्सप्रमाणे पुढे मागे आहेत, तर ते आपण ABCDच्या क्रमाने लावायचे. हा दुसरा प्रश्न, हा सुद्धा 2 मार्काला आहे. थर्ड क्वेश्चन इज पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता पंक्च्युएट म्हणजे योग्य चिन्ह, विरामचिन्हांचा वापर करून वाक्य शुद्ध करून लिहिणं. आता इथे ही जी वाक्य दिलेली आहेत तिथे कुठेच कॅपिटल लेटर नाही, फुलस्टॉप नाही, कॉमा नाही, तर ते वाक्य ओळखून तुम्ही लिहायचे, वाक्य शुद्ध करून लिहायचे. हे झालं पंक्च्युएशन. हा क्वेश्चन नंबर 3 आहे. नंतर चौथा इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो मेक 4 वर्ड्स. म्हणजे एक मोठा शब्द दिला जातो आणि त्याच्यापासून तीन तीन अक्षरं असलेले शब्द बनवायचे, 3 लेटर्स इच. उदाहरणार्थ बँकिंग दिलेलं आहे, फ्रेंडशिप दिलेलं आहे, तर एकच शब्द घेऊन तुम्हाला 3 अक्षरांचे छोटे छोटे शब्द तयार करायचे आहेत आणि 3 लेटर्स इच असे तुम्हाला 4 शब्द बनवायचे, त्याला 2 मार्क आहेत. पुढचा 5वा प्रश्न येतो राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तुम्हाला एक वेब डायग्राम दिला जातो, त्याच्यामध्ये एक नाऊन किंवा इथे जो शब्द दिला जातो त्याच्याशी संबंधित असे शब्द तुम्हाला सॅम्पल म्हणून एक दिला जातो आणि बाकीचे 3 तुम्हाला भरायचे असतात. मग जो शब्द दिला जातो तो कधी ॲडजेक्टिव्ह असू शकतो, वर्ब असू शकतो किंवा नाऊन असू शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथे रूम हा शब्द दिलेला आहे आणि त्याला हा इथे शब्द त्याचा आन्सर दिलेला आहे स्मॉल. म्हणजे रूम कशी आहे तर स्मॉल आहे, म्हणजे छोटी आहे, म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह आहे. मग आता रूमशी संबंधित दुसरे 3 ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषणं तुम्ही लिहायची. हा 5वा प्रश्न झाला रिलेटेड वर्ड्सचा. 6वा प्रश्न आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. आता इथे सुद्धा कंप्लीट द वर्ड चेन ही वर्बची असू शकते, म्हणजे क्रियापदं असू शकतात, नाउन्ससुद्धा असू शकतात किंवा विशेषणंसुद्धा असू शकतात. त्याप्रमाणे तुम्ही ही कंप्लीट करायची. आता इथे टॉक शब्द दिलेला आहे आणि केपासून तयार होणारं तुम्हाला इथे वर्ब लिहायचे. आता केपासून तुम्ही वर्ब इथे लिहू शकता, उदाहरणार्थ किल. मग किल नंतर एलपासूनचं वर्ब म्हणजे क्रियापद तुम्हाला घेऊन ही चेन पूर्ण करायची. दिस इज कॉल्ड कंप्लीट द वर्ड चेन. ओके, नाव द पार्ट ए इज ओव्हर. हा ए पार्ट आहे. ह्याच्यामधले 6 प्रश्न असतात, त्याच्यातले तुम्हाला 8 मार्काचे म्हणजे 4 प्रश्न निवडायचे, तिथे सुद्धा ऑप्शन आहे. नंतर पार्ट बी मध्ये तुम्हाला 2 मार्काला इथे 2
3 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युजिंग द गिवन फ्रेजेस. म्हणजे फ्रेजेस दिल्या जातात, त्या फ्रेजेस घेऊन तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. पहिली फ्रेज आता इथे दिलेली आहे टू आस्क फॉर, आणि दुसरी फ्रेज आहे टू बी फॉन्ड ऑफ. आता टू आस्क फॉर हा शब्द किंवा ही फ्रेज घालून तुम्ही वाक्य बनवणार. आता फॉर एक्झाम्पल, आय आस्क फॉर अ पेन. आस्क फॉर हा शब्द, ही फ्रेज त्या वाक्यामध्ये आलेली आहे. टू बी फॉन्ड ऑफ ही फ्रेज वापरताना टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे ची आवड असणे. आय एम फॉन्ड ऑफ चॉकलेट्स म्हणजे तुम्ही हे वाक्य तयार करू शकता. ह्याच बी सेक्शनमधला दुसरा प्रश्न आहे, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे तुम्हाला जे शब्द दिलेले असतात त्याच्या आधी काही शब्द लागून शब्द तयार होतो आणि कधीकधी नंतर शब्द लागून दुसरा शब्द तयार होतो. फॉर एक्झाम्पल, इथे केअर शब्द दिलेला आहे आणि हेल्दी शब्द दिलेला आहे. आता केअरला जर तुम्ही प्रिफिक्स लावलं तर प्रिफिक्स लागेल का सफिक्स लागेल ते तुम्ही ओळखायचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही केअरफुल हा शब्द वापरला तर ते सफिक्स आहे. हेल्दीला अनहेल्दी हे प्रिफिक्स आहे. आणि याच शब्दांपैकी म्हणजे मूळ शब्द घेऊन त्याचं वाक्य तयार करायचं आहे. हा दुसरा प्रश्न इथे विचारला गेला आहे. यूज एनी वन ऑफ द रूट वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. म्हणजे हा रूट वर्ड घेऊन तुमचं वाक्य तुम्ही तयार करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, हेल्दी हा रूट वर्ड घेऊन तुम्ही वाक्य बनवू शकता, आय कीप माय सेल्फ हेल्दी. किंवा इथे केअर शब्द, आय केअर फॉर माय डॉग, आय केअर फॉर माय फॅमिली. तर अशा प्रकारे हा तुमचा लँग्वेज स्टडीचा पहिला प्रश्न सेक्शन ए आणि बीमध्ये डिवाईड होतो. 8+2 अशी मार्कांची विभागणी आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला 10 मार्क लगेच मिळवून देतो. म्हणून याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि हा खूप सोपा प्रश्न आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाविषयी डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस, पुढे मी तुम्हाला त्याची टेस्ट देणार आहे, त्यानुसार तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. थँक्यू.